नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 7वे महत्त्व मापन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण सराव संच 7.2 यामधील उदाहरणे जी शंकुछेद या घटकावर आधारित आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. यामध्ये पहिला प्रश्न बघा. 30 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 7 सेंटीमीटर असल्यास बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल? 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता इथे उंची आपल्याला शंकुछेदामध्ये त्यांनी काय दिली आहे? 30 सेंटीमीटर, R1 14 आणि R2 7 सेंटीमीटर. यामध्ये आता बादलीचे घनफळ आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी? घनफळाचं सूत्र काय आहे आपल्याला माहीत आहे. 1/3 पाय h r वर्ग अधिक r वर्ग अधिक r1 वजा r2. यामध्ये आपण ज्या दिलेल्या किमती आहेत त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे 10,780 घन सेंटीमीटर. एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे हे 10,780 घन सेंटीमीटर एवढं मिळालेलं आहे. तर परंतु आपल्याला 1 लिटर बरोबर त्यांनी काय सांगितलं आहे? 1000 घन सेंटीमीटर. मग बादलीचे घनफळ बरोबर 10,780 छेद 1000 बरोबर 10.780 लिटर एवढं पाणी त्या बादलीमध्ये मावणार आहे. आता इथे प्रश्न क्रमांक 2 बघा. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 16 सेंटीमीटर आहेत व त्यांची उंची 6 सेंटीमीटर असल्यास पुढील किमती काढा. पाय बरोबर 3.14 दिलेला आहे. मग त्यामध्ये शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ, शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ, शंकुछेदाचे घनफळ. आधी आपल्याला एल काढून घ्यावं लागणार आहे, म्हणजेच तिरकस उंची काढावी लागणार आहे. ती आपण एल बरोबर जे सूत्र आहे एच वर्गमुळात एचचा वर्ग अधिक R1 वजा R2 कंसाचा वर्ग. यामध्ये ह्या दिलेल्या किमती ठेवून आपल्याला एल काय मिळालेलं आहे? 10 सेंटीमीटर. आता आपण शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ याचं जे सूत्र आहे पाय एल कंसात R1 अधिक R2 यामध्ये किमती ठेवून उत्तर काढलेलं आहे 628 चौरस सेंटीमीटर वक्रपृष्ठफळ आपल्याला मिळालं. आता एकूण पृष्ठफळ काढायचं आहे आपल्याला. त्यासाठी सूत्र घेतलं, त्यामध्ये किमती ठेवल्या, उत्तर मिळालेलं आहे 13,356.48 चौरस सेंटीमीटर. आणि शंकुछेदाचे घनफळ त्याचं सूत्र घेतलं, त्यामध्ये किमती ठेवल्या, उत्तर मिळाले 1984.48 घन सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 3 बघा. एका शंकुछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परिघ अनुक्रमे 132 सेंटीमीटर व 88 सेंटीमीटर आहेत व उंची 24 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इथे आपल्याला पुस्तकामध्ये ह्या रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्या आपल्याला तिथे भरायच्या आहेत. मग परिघ 1 2 पाय r म्हणजे हा काढायचा आहे आपल्याला, बरोबर 132 दिलेला आहे. मग हे सूत्रात किमती ठेवून आपल्याला ते काय मिळाले? R1 21 मिळालेलं आहे. R2 मिळालेला आपल्याला 14 सेंटीमीटर. इथे बघा तुम्हाला हे करून पण दाखवलेलं आहे कशा पद्धतीने काढलं आहे ते. आता शंकुछेदाची तिरकस उंची एल काढायची आहे. ती मिळाली आपल्याला 25 सेंटीमीटर. आणि शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ आता त्यामध्ये या मिळालेल्या किमती सगळ्या ठेवल्या, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2750 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर.